नमस्कार मैत्रिणींनो, आज रविवार आहे 21 जानेवारी। आज हळदी कुंकू आणि बोरनाचा कार्यक्रम आहे। पण हळदी कुंकू आणि बोरनान माझ्या आईकडे म्हणजे माहेरी करायचं ठरवलं आहे। माझ्या भावाची मुलगी, माझ्या बहिणीची मुलगी आणि माझ्या एका मावस भावाची मुलगा अशा सगळ्यांचं 4 नन्हे पार्टीचं बोरनान एकत्र करणार आहे आणि तिथेच आमचं हळदी कुंकू देखील करणार आहे। त्यामुळे तिथे गेल्यानंतर काही गडबड होऊ नये म्हणून काही तयारी करून ठेवलेली आहे आणि मी एक स्पेशल वस्तू दाखवणार आहे जी मी वाण म्हणून देणार आहे। तर बघूया आपण काय बनवलेली आहे ती वस्तू। ही वस्तू आहे वाण म्हणून देण्यासाठीची। तर ही माझ्या बहिणीनेच बनवलेली आहे। तर आपलं जे ड्रेसिंग टेबल असतं तिथे खूप छोट्या छोट्या वस्तू आपण किती आवरले तरी छोटे पिना म्हणा किंवा काही छोट्या छोट्या वस्तू असतात तर त्याच्यावरती ॲज अ स्टँड म्हणून हे ठेवू शकतो आणि त्याच्यात छोट्या ह्या वस्तू ठेवू शकतो। असे सुंदर स्टँड म्हणू शकतो, टेबल स्टँड असं हे माझ्या बहिणीने बनवलेलं आहे। या वस्तू आम्ही घरी बनवून मग याच वाण म्हणून आम्ही देणार आहोत। तर ते इथे तुम्ही बघू शकता की सगळ्यांची मी नावं लिहून त्याची तयारी करून ठेवलेली आहे। आणि दुपारी मी दुसरी साडी घालणार आहे। आम्ही बायकांनी ठरवले की हिरवी साडी घालायची आहे, पण तिथे गेल्यानंतर खरंच सगळ्याजणी हिरवी साडी घालतात का ते तिथे गेल्यावरती कळेल। तर ही जी हिरवी साडी आहे ती माझ्या सासूबाईंची साडी आहे, पण मी त्याला पिनअप आणि निर्या आधीच करून ठेवलेले आहे म्हणजे तिथे गेल्यानंतर माझा फारसा वेळ जाणार नाही। तुम्ही बघू शकता की मी पदराला पिनअप आणि साडीच्या निर्यांना सुद्धा आतून पिनअप करून इथे ठेवलेलं आहे म्हणजे तिथे गेल्यानंतर फार गडबड होणार नाही। तुम्हालाही कधी कुठल्या लग्नाला जायचं असेल आणि गडबड होऊ नये म्हणून जर आधीच असं पिनअप करायचं असेल तर याच्यावरचा देखील मी व्हिडिओ नंतर शेअर करेन, त्याबद्दल तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। या पिशवीमध्ये माझ्या मुलीच्या मेकअपच्या वस्तू, माझं काही थोडंसं सामान, तिच्यासाठी काळा फ्रॉक घेतलेला आहे त्या वस्तू मी या बॅगमध्ये भरून ठेवलेल्या आहेत। आता आम्हाला दुपारी तिकडे जाऊन बाकीचे आवरावरी करून तिथे बोरनान करायचं आहे। तर पुढचा व्हिडिओ तिथे शूट केला जाईल। हा माझा यूट्यूबवरचा पहिलाच व्लॉग आहे, तो कसा होतोय ते देखील तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। मी सकाळी 9 वाजता आईकडे पोचले, पण आईने ऑलरेडी स्वयंपाकाची तयारी केली होती। पावभाजीची इथे 50 लोकांची तयार केलेली दिसत आहे। ही माझ्या भावाची मुलगी आहे। भावाची मुलगी अक्षरा नाव आहे हिचं पहिलंच बोरनान आहे म्हणून हा कार्यक्रम माझ्या भावाच्या घरी करायचं ठरलं। बोरनानासाठी ही सुंदर अशी सजावट माझ्या वहिनींनी केलेली आहे आणि काम उरकून झाल्यानंतर वहिनींनी ही छान सजावट करून तिचं फोटोशूट केलेलं आहे, कारण नंतर एकदा बोरनान झालं की मुलं काही त्या वस्तू नीट ठेवत नाहीत म्हणून आधीच तिला आवरून तिचं फोटोशूट करून घेतलेलं आहे। आणि या वस्तू सगळ्या छान वहिनींनी सजवलेल्या आहेत। बोरनानासाठी नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून ही तयारी केली। तर ही माझी डावीकडे जी मुलगी आहे ही माझी मुलगी आहे निवांशी, आणि उजवीकडे ही जी मुलगी आहे ती आहे अन्वी, माझ्या लहान बहिणीची मुलगी। लहान बहीण ही माझी सख्खी बहीण, सख्खी जाऊ आहे, त्यामुळे ह्या दोघी कायम एकत्र असतात, आम्ही एकत्र राहतो, त्यामुळे ह्या दोन्ही साजिरी आणि गोजिरी असं म्हणतो आम्ही त्यांना। त्यानंतर आम्ही सगळ्या लहान मुलांचं औक्षण केलेलं आहे इथे। चौथा जो मावस भावाचा मुलगा आहे तो उशिरा आला, त्याच्यामुळे त्याचं वेगळं फोटोशूट राहिलेलं आहे। इथे सगळे वहिनी, आई आणि आमचे नातेवाईक जमा झालेले दिसत आहेत। असं सगळ्यांनी मिळून औक्षण केलेलं आहे। पिवळ्या साडी घातलेल्या आहेत त्या आमच्या वहिनी आहेत, मावस भावाची बायको, आणि त्यांच्या मांडीवरच्या मुलाचं बोरनान पहिलंच आहे। ही माझी आई आहे। सगळ्यांच्या डोक्यावरती या चुरमुऱ्यांनी बोरनान केलं जात आहे। ही सगळी चिल्लर पार्टी मस्त एन्जॉय करते आहे हे बोरनान। आईने मग नंतर आमच्या बहिणींच्या अशा सगळ्यांच्या डोक्यावरून या बोरनान हे
आईनीच हे टाकलेलं आहे बोरनानाचं चुरमुरे. नंतर मी केलेलं आहे हे बोरनान. ही माझी ताई आहे. ही उशीर आली होती, टीचर असल्यामुळे तिला यायला थोडा उशीर झाला होता ड्युटीवरून. नंतर मुलांनी बोरनान झाल्यानंतर स्वतः एकमेकांच्या डोक्यावरती हे बोरनानाचं सामान टाकायला सुरुवात केली. ही अन्वी आणि निवांशी कायम एकत्र असल्यामुळे त्यांनाही एकमेकींच्या डोक्यावर टाकायचं होतं, म्हणून त्यांनी टाकायला चालू केलेलं आहे. आणि ही छोटी पलीकडे जी मुलगी दिसते ही चॉकलेट गोळा करण्यामध्ये बिझी आहे. नंतर अन्वीला असं वाटलं की बहुतेक हे सगळ्यांच्या डोक्यावर टाकायचं असतं, म्हणून ती हळूच पाठीमागून जाऊन तिच्या डोक्यावर टाकत आहे. नंतर आता ही माझी मुलगी उठलेली, आता तिलाही आता डोक्यावर टाकायचं आहे. आता ह्या दोघी मिळून बहुतेक पुन्हा टाकणार आहेत. या दोघींनी मिळून पुन्हा माझ्या या बहिणीच्या म्हणजे माझी जी छोटी जाऊ आहे तिच्या डोक्यात आता पुन्हा बोरनान करायचं ठरवलेलं दिसतं आहे. आता यांना फारच मजा वाटत आहे एकमेकांच्या डोक्यावर ते टाकायला. आता सगळीच मुलं बहुतेक हेच करणार आहेत. अशा पद्धतीने दोघींनी पण माझ्या बहिणीच्या डोक्यावरती बोरनान केलेलं आहे. नंतर हे माझ्या डोक्यावरती केलेलं आहे बोरनान. दोघींना फारच मजा आली हे करताना. ह्या मायलेकींचं इथे सेल्फी काढण्यामध्ये टाईम बिझी आहे. त्यानंतर आम्ही तयारी केली हळदी कुंकवाची. माझं हळदी कुंकू माझ्या आईकडेच केलं, त्यामुळे इथे माझी वहिनी, माझ्या मावस बहिणी, माझी सख्खी बहीण, माझ्या बहिणीची मुलगी अशी कडेला बसलेली आहे ती हळदी कुंकू बघण्यासाठी. मग इथे माझं हळदी कुंकू मी तिथेच केलं. माझं वाणाचं जे सामान होतं ते मी तिथे घेऊन गेले होते आणि तिथेच सगळे जे आमचे नातेवाईक जमले होते त्यांना हळदी कुंकू दिलं. हिरवी साडी घालायची ठरली होती आणि अजून एक रंग ठरला होता तो म्हणजे पिवळा. तर इथे ज्या दिसत आहेत त्यांनी पिवळा कलर घातलेला आहे, पण मी आणि माझी अजून एका बहिणींनी मात्र हिरवी साडी घातली होती आणि काही जणींनी पिवळी साडी घातली होती. अशा पद्धतीने इथे माझं हळदी कुंकू पूर्ण झालेलं आहे. तुम्ही शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की कळवा. यूट्यूबवरचा हा माझा पहिलाच व्लॉग आहे, त्यामुळे तुम्ही सपोर्ट कराल अशी आशा आहे. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईकसुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.